गुरुपुष्य अमृत योग 2026 या दिवशी करा हे प्रभावी उपाय. या चुका चुकूनही करू नका. टाळा या चुका. घराची भरभराट होईल. अखंड लक्ष्मी नांदेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 2026 मधील जून महिन्यातील अत्यंत शुभ आणि दुर्मिळ असा गुरुपुष्य अमृत योग आता अवघ्या काही दिवसावर आला आहे. यावर्षी 18 जून 2026 वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्य अमृत योग जुळून येत आहे. या दिवशी हा शुभ योग सकाळी 5:23 सुरू होऊन सकाळी 11:32 राहणार आहे. त्यामुळे या काळात केलेले जप, दान, पूजा, खरेदी, गुंतवणूक आणि शुभ कार्य विशेष फलदायी मानले जातात. मात्र अनेक लोक या दिवशी नकळत काही चुका करतात. त्यामुळे या शुभ योगाचे संपूर्ण फळ त्यांना मिळत नाही. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपुष्य अमृत योगाचे महत्त्व काय आहे, करावयाचे कोणते प्रभावी उपाय आहेत आणि आवर्जून कोणत्या चुका आपल्याला टाळावयाच्या आहेत, हे सर्व सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, वर्षातील काही मोजकेच योग असे असतात जे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात. त्यापैकी एक म्हणजे गुरुपुष्य अमृत योग. असं म्हणतात की या दिवशी केलेले जप, दान, खरेदी, गुंतवणूक, पूजापाठ आणि शुभ कार्य अनेक पटीने म्हणजेच दुपटीने फळ देतात. पण अनेक लोक नकळत काही अशा चुका करतात ज्यामुळे या शुभ योगाचे पूर्ण लाभ त्यांना मिळत नाहीत. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुपुष्य अमृत योग म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ काय, या दिवशी कोणते उपाय करावेत, कोणत्या वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या चुका आपण या योगावरती टाळल्या पाहिजेत. व्हिडिओ यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे जो धन, सुख आणि गुरुकृपा मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. मित्रांनो, गुरुपुष्य अमृत योग म्हणजे काय, चला जाणून घेऊया. जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग होतो तेव्हा गुरुपुष्य अमृत योग निर्माण होतो. आपल्या ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. गुरुग्रहाला ज्ञान, धन, भाग्य, संतती, विवाह, यश आणि आध्यात्मिक प्रगतीचा कारक मानलं जातं. तर पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रामध्ये अत्यंत शुभ आणि मंगलकारी नक्षत्र मानलं जातं. म्हणून या दोघांचा संयोग झाल्यावर तयार होणारा गुरुपुष्य अमृत योग अत्यंत प्रभावशाली आणि शुभ फलदायी मानला जातो. तर उपाय क्रमांक 1, भगवान विष्णू आणि गुरुग्रहाची पूजा. मित्रांनो, गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी सर्वप्रथम भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचे स्मरण करावे. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ आणि शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांचे स्मरण करा, देवपूजा करा. देवघरात भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करा. विष्णूंना पिवळी फुले, हळद आणि पिवळा नैवेद्य किंवा गोड नैवेद्य अर्पण करा. यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम ह्रूम बृहस्पतीये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह भाग्य, ज्ञान, विवाह, संतती आणि आर्थिक समृद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा जीवनातील अडथळे कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करते असं मानलं जातं. तर चला बघूया अत्यंत महत्त्वाचा पुढील उपाय. उपाय क्रमांक 2, पिवळ्या वस्तूंचं दान करणं. गुरुपुष्य अमृत योगात दानाला विशेष महत्त्व दिलं जातं. विशेषतः पिवळ्या रंगाच्या वस्तू गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळे त्याचं दान करणं शुभ मानलं जातं. या दिवशी हरभरा डाळ, हळद, पिवळे वस्त्र, केळी, बेसन लाडू किंवा केशर यापैकी आपल्या क्षमतेनुसार
कोणत्याही वस्तूचे दान अवश्य करावे. दान करताना अहंकार न ठेवता आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय म्हणजे स्वार्थाशिवाय दान करणे अधिक पुण्यदायी मानलं जातं. असं मानलं जातं की या दिवशी केलेले दान आर्थिक अडचणी कमी करण्यास, भाग्य वृद्धिंगत करण्यास आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास सहाय्यक ठरतं. उपाय क्रमांक 3, तुळशी पूजन. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि सर्वोच्च स्थान दिलं गेलेलं आहे. आपण तिला लक्ष्मी स्वरूप देखील मानलं जातं. गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी सायंकाळी तुळशीसमोर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तुळशीला पाणी अर्पण करून हळदी कुंकू व्हावे आणि शक्य असल्यास पिवळी फुले अर्पण करावीत. त्यानंतर तुळशी मातेच्या 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करावी. धार्मिक मान्यतेनुसार तुळशी पूजनामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि मानसिक शांती प्राप्त होते आणि भगवान श्री हरी विष्णू तसेच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. मित्रांनो, पुढील उपाय क्रमांक 4, केळीच्या वृक्षाची पूजा. केळीचा वृक्ष गुरुग्रहाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ समजलं जातं. सकाळी किंवा सायंकाळी केळीच्या झाडाजवळ जाऊन स्वच्छ पाणी अर्पण करावे. त्यानंतर हळद, कुंकू आणि पिवळी फुले व्हावीत. काही ठिकाणी झाडाभोवती पिवळा धागा गुंडाळण्याचीही परंपरा आहे. असं मानलं जातं की हा उपाय विशेषतः विवाहामध्ये ज्यांना अडथळे येत आहेत, ज्यांचे विवाह जमत नाहीत, वैवाहिक जीवनात ज्यांच्या मतभेद असतील किंवा गुरुग्रह कमजोर असेल तर अशा लोकांनी हे उपाय आवर्जून करावेत. त्यांना लाभदायक ठरतात. उपाय क्रमांक 5, धनवृद्धीसाठी हळदीचा उपाय. जर मित्रांनो तुम्हाला आर्थिक स्थैर्य हवे असेल किंवा पैशाशी संबंधित समस्या वारंवार येत असतील तर गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी हा सोपा उपाय करू शकता. एक संपूर्ण हळदीची गाठ म्हणजेच हळकुंड घ्या. तर ती गंगाजलाने शुद्ध करून पिवळ्या कपड्यामध्ये ते हळकुंड बांधा. त्यानंतर भगवान विष्णूंच्या चरणी ठेवून तिची पूजा करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. पूजा झाल्यानंतर ती हळदीची गाठ तिजोरीमध्ये, पैशाच्या कपाटात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार हा उपाय धनसंचय, आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी, अखंड लक्ष्मीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. विशेष उपाय, अडकलेली कामे पूर्ण होण्यासाठी, ज्यांची कामे वारंवार अडकतात, नोकरीमध्ये प्रगती होत नाही, व्यवसायात अपेक्षित यश मिळत नाही किंवा भाग्याची साथ मिळत नाही, अशा व्यक्तींनी गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळी फुले अर्पण करावीत. यानंतर श्रद्धेने ओम ह्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंत्र जप झाल्यानंतर आपल्या मनातील इच्छा देवासमोर व्यक्त करावी. असं मानलं जातं की या उपायामुळे गुरुग्रहाची कृपा प्राप्त होऊन जीवनातील अनेक अडथळे, अडचणी कमी होण्यास मदत होते आणि सकारात्मक संधी निर्माण होऊ लागतात. मित्रांनो, उपयुक्त माहिती व हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. धन्यवाद.